थालीपीठाची भाजणी करण्यासाठी 2 वाट्या गहू, 2 वाट्या ज्वारी घेतली, 1 वाटी तांदूळ, 1 वाटी अख्खे मूग घेतले, हरभरा डाळ घेतली, 1 वाटी नाचणी घ्यायची आणि अर्धी वाटी साबुदाणा, अर्धी वाटी उडदाची डाळ घ्यायची, 1 वाटी पोहे घालायची, मसूरची डाळ घ्यायची, 1 वाटी धने, जिरे, बडीशोप आणि ओवा घ्यायचे. सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचे. नंतर कढईमध्ये जाडबुडाची कढई घ्यायची, त्यामध्ये हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचे रंग बदलेपर्यंत. आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचे. त्यातच आपल्याला 2 चमचे मी मेथी दाणे घेतले, धने, जिरे, बडीशोप आणि ओवा घ्यायचे, ते सुद्धा आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचे. कढई गरम असल्यामुळे ते पटकन भाजले जाते. आणि ज्वारीचं पीठ दळून आणताना तसं आपल्याला दळून आणायचं आहे. आता थालीपीठ करताना लसूण जिरं कुटून घेतलं आहे, लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला घातला, पांढरे तिळ घालायचे, भरपूरसा कांदा घालून घ्यायचा आहे, कोथिंबीर घालून घ्यायची, पीठ आपल्याला मळून घ्यायची. मस्त गरम गरम थालीपीठं करून घ्यायची. आता वरतून पाऊस मळतो ना, अशा वेळेस तुम्ही थालीपीठं करू शकतात. हे पीठ आपल्याला 1 ते 2 महिन्यात सहज टिकते. जेव्हा केव्हा स्वयंपाकाचा कंटाळा आला ना आपल्याला, तुम्ही हे थालीपीठं करू शकता आणि झटपट होतं, अगदी पौष्टिकसुद्धा आहे. मस्त खरपूस दोघीकडून भाजून घ्यायचे. त्यासोबत चटणी, दही, काही तुम्ही काही होऊ शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब.